रस्त्यांची कामं, हायवेची कामं, गुंतवणूक, मोठ्या प्रमाणात मेट्रोची कामं। त्यामुळे जनतेला हा विश्वास बसला की कोणी जर परिवर्तन बंगालमध्ये घडवू शकतं तर त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदीजी आहेत। मोदीजींवरचा विश्वास आज जनतेनं मतपेटीमध्ये दाखवलेला आहे। आणि त्यासोबत आपले मास्टर स्ट्रॅटेजिस्ट, ज्यांना आधुनिक राजकारणामध्ये चाणक्य म्हणून ओळखलं जातं, ते अमित भाई शहा यांनी ज्या प्रकारे ही योजना तयार केली आणि अर्थातच आपलं शुभ नेतृत्व, ज्यांनी पक्षाची सूत्र हातात घेतल्यानंतर पहिल्याच निवडणुकीमध्ये आपल्याला प्रचंड मोठा विजय मिळाला, ते आपले अध्यक्ष नितीन नबीनजी, भारतीय जनता पक्षाची सगळी टीम आणि बंगालची देखील आपली टीम, बंगालचे प्रदेश अध्यक्ष असतील, आपले नेते शुभेंदू अधिकारी असतील, या सगळ्या लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। कारण बंगालचा विजय हा केवळ एका राज्याचा विजय नाही आहे। बंगालचा विजय हा भारतामध्ये